रसिका हो नमस्कार. एक कथा सादर करते आहे. कथेचं शीर्षक आहे गोष्ट एका जिद्दीची. लेखिका नेहा पुजारी, अभिवाचक नेहा पुजारी. गोष्ट एका जिद्दीची. आज त्याची अचानक आठवण झाली आणि त्याच्यामुळे तिची आणि एक विलक्षण थक्क करणारा तिचा प्रवास क्षणार्धात नजरेसमोरून सरकत गेला. खरं तर त्यांची नावं पण आता आठवत नाहीत, पण त्यांना काहीतरी नावं तर द्यायलाच हवीत. त्याचं नाव सुजित आणि तिचं नाव सरिता ठेवूया. सुजितची आई सरिता. शेजारच्या फ्लॅटमध्ये नवीन कुटुंब राहायला आलं. त्यांचा आवाज आणि त्यांच्या बोलण्याचा टोन ऐकून अचानकच सुजित आठवला आणि मग सरिताची आठवण न येणं शक्यच नव्हतं. 8-10 वर्षांपूर्वी कराडून पुण्याला येताना एसटी बसमध्ये या दोघा मायलेकांची माझी गाठ पडली होती. सरिता आणि मी शेजारी शेजारी बसलो होतो. 4 तासांचा प्रवास. सहजच आमच्या गप्पा सुरू झाल्या. सरिता विटाजवळच्या एका छोट्याशा गावात राहणारी. नवरा शेतकरी. त्याचं नाव शंकर ठेवूया. मालकीचा जमिनीचा छोटासा तुकडा. दोघं नवरा बायको मिळून या तुकड्यात थोडंफार पिकवायचे. मुलं शाळेत जाणारी. शंकरला शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची खूप आवड. कुठेतरी काहीतरी वाचून, कोणाला तरी काही विचारून नवी नवी बियाणी आणायचा, नव्या नव्या पद्धतीनं पीक घ्यायचा. एक दिवस शंकरचा एक मित्र त्याला भेटायला आला. शेतातले त्याचे प्रयोग पाहून म्हणाला, "अरे तू हे सगळे प्रयोग अंदाजपंचे का करतोस? एवढी आवड आहे तर नीट शिकून मग कर की." शंकर आश्चर्यानं म्हणाला, "या वयात मला कोण शिकवणार? मला कोण प्रवेश देणार?" "अरे मुक्त विद्यापीठात खूप सारे कोर्सेस चालतात. तू BSc ॲग्री करू शकतोस. जाऊन माहिती तर घे." त्या मित्रानं शंकरला कुठं जावं लागेल ते सांगितलं. शंकरनं मित्राबरोबर झालेलं हे बोलणं सरिताला सांगितलं. सरिताला ही कल्पना फारच आवडली. म्हणाली, "मी पण येणार." एक दिवस वेळ काढून दोघं पण जवळच्या मुक्त विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये गेले. सगळी माहिती घेतली. बाहेर पडताना दोघेही फार खुश होते. सरिता म्हणाली, "BSc ॲग्री मी करणार. तुम्ही कॉमर्सला होता, मी सायन्सला होते. त्यामुळे BSc ॲग्री मी करणार." तब्बल 25 वर्षांनंतर सरिताचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. सोमवार ते शनिवार घरातलं आणि शेतातलं काम, रविवारी कॉलेज. सरिता मनापासून शिकू लागली. हळूहळू वर्ष संपलं. त्या वर्षी कॉलेजमध्ये ती पहिली आली. सरिताचा आत्मविश्वास वाढला. अधिक जोमाने, उत्साहाने सरिताचा अभ्यास सुरू झाला. 2रं वर्ष संपलं, 3रं संपलं. तिनं पहिला नंबर कायम ठेवला. आता 4थं वर्ष, शेवटचं. या वर्षी विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट करायला सांगितला होता, स्वतंत्रपणे, कॉम्प्युटरवर. पण कॉम्प्युटरचा अजिबातच गंध नाही. सरितानं MSc ITला प्रवेश घेतला. 3-4 महिन्यांचा कोर्स खूप एकाग्रतेने पार पाडला. सरितानं इथेही पहिला नंबर काही सोडला नाही. 103 पानांचा प्रोजेक्ट सरितानं स्वतंत्रपणे पूर्ण केला. आणि BSc ॲग्रीच्या त्या पदवी परीक्षेत 2 मुलांची आई, घरातलं शेतातलं काम करणारी सरिता संपूर्ण कॉलेजमध्ये पहिली आली. सरिताच्या कहाणीनं मला अगदी थक्क करून सोडलं. एवढ्यात आणखी एक धक्का बसला, जो फारच मोठा होता. तिनं मला सांगितलं, "आम्ही दोघेही 12वी नापास आहोत." 12वीत नापास झाल्यानं दोघांचंही पुढचं शिक्षण थांबलं होतं. पण 12वीत नापास झालेल्या या मुलीनं पुन्हा झेप घेतली होती, तेही पूर्ण ताकदीने. रस्ता खरं तर छान होता. एसटीची बस पण चांगली होती. धक्के अजिबात बसत नव्हते. पण सरितानं दिलेले धक्के मात्र बरेच होते. आज शेजारच्या कुटुंबातील माणसांचा बोलण्याचा तो टोन ऐकला आणि किती वर्षांपूर्वीचा आठवणींचा हा गप्पा अगदी सहज उघडला गेला. सरिता आता कुठे आहे, काय करत असेल, काही माहीत नाही.
एखाद्या बीजाला अनुकूल वातावरण मिळालं की अंकुर फुटतोच, आणि त्या वातावरणाची आणखी जोरदार साथ मिळाली की तो नाजूक इवलासा अंकुर मातीचं अवजड ढेकूळ बाजूला सारण्याची ताकद मिळवतो. माणसाच्याही मनात एखादं स्वप्नबीज असेल आणि त्याला जिद्दीची जोड मिळाली तर कोणीही माणूस आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. रसिक हो, एका जिद्दीची गोष्ट आपण शेवटपर्यंत ऐकलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. माझ्या कथा आणि अभिवाचन आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.